खानदेशाची कवयित्री म्हणून कोणास ओळखले जाते तर बहिणाबाई चौधरी. आपल्याला पर्याय ऑलरेडी दिलेले आहे. जे कोणाला येत नाही म्हणजे हे फक्त रट्टाबाजीसाठी म्हणून आहे, आणि ज्यांना माहीत नाही त्यांनी पण रट्टाबाजी म्हणून एक वन लाईनर म्हणून एक क्वेश्चन वाचून दाखवणार आहे मित्रांनो तुम्हाला. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात येतं? आसाम आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम. वंदे मातरम हे राष्ट्रीय गाणे कोणी लिहिले? तर बंकिमचंद्र चटर्जीने यांनी लिहिले. संयुक्त राष्ट्र संघाचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कुठे आहे? तर हेग येथे आहे. दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? दास कॅपिटल हा ग्रंथ कार्ल मार्क्स यांनी लिहिला आहे. पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले आहे? तर 1914 आणि संपले कधी? तर 1918 संपले आहे. भारतात राष्ट्रीय विज्ञान दिवस कोणत्या तारखेस साजरा केला जातो? तो 28 फेब्रुवारीला. भारतात राष्ट्रीय विज्ञान दिवस कोणत्या तारखेस साजरा केला जातो? तो 28 फेब्रुवारी. भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय? भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे प्रस्तावना. संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे? तर स्वातंत्र्याचा अधिकार आहे. भारतामध्ये राष्ट्रपती निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते? तर अप्रत्यक्ष पद्धतीने निवडणूक केली जाते. नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरला जातो? तर तपकिरी निळा वापरला जातो. तपकिरी तपकिरी रंगच वापरला जातो. महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्र उद्योग केंद्र कुठे आहे? तर इचलकरंजीला आहे. नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे? पुणे. नॅशनल डिफेन्स अकॅडमी पुणे येथे आहे. नंदुरबार इथं कोणत्या विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला? तर शिरीष कुमार. विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिका आश्रम कोणी सुरू केले? तर महर्षी कर्वे यांनी सुरू केले. सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? तर फॉरवर्ड ब्लॉक. खालीलपैकी कोणता निष्क्रिय वायू नाही? तर लिथियम हा निष्क्रिय वायू नाही. क्षय संक्रामक रोग आहे तर कॅन्सर हा असंक्रामक रोग आहे. क्षय हा परशीय संपर्कात आल्यामुळे पण होतो, पण कॅन्सर हा संपर्कात आल्यानंतर होत नाही. कॅन्सर हा ब्लडच्या याने होतो. उदाहरणार्थ एखाद्याची डॉक्टरने एखाद्याला सुई वापरलेली तीच आपल्याला वापरली तर अशा प्रकारे वेगवेगळ्या याच्यातून पण होऊ शकतो. विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतरही पूर्ण थांबण्यापूर्वी काही वेळ फिरत असतो, त्याला गतीचे जडत्व म्हणतात. महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहे? तर 6 आहे. महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर मध्ये आहे. राधानगरी धरण कोणत्या नदीवरती बांधण्यात आले आहे? तर भोगवती नदीवरती. राधानगरी धरण हे कोल्हापूरला आहे. ग्रामगीता हा काव्यसंग्रह कोणी रचला आहे? तर संत तुकडोजी महाराज. ग्रामगीता हा काव्यसंग्रह कोणी रचला आहे? संत तुकडोजी महाराज. नगर परिषदेच्या अध्यक्षांना नगराध्यक्ष म्हणतात, तर महापालिकेच्या अध्यक्षांना महापौर म्हणतात. भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर संत ज्ञानेश्वरांनी लिहिला आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 17 सप्टेंबरला. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन 17 सप्टेंबर. तेच मराठवाडा मुक्ती संग्राम म्हणजे मराठवाडा आझाद करण्यासाठी ऑपरेशन पोलो हैदराबाद. मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले? तर ते आहे न्यायमूर्ती रानडे यांनी. मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिले आहे. खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील नोबेल पारितोषिक
पारितोषिक दिले जात नाही, तर आपल्याला साहित्यासाठी दिला जातो, रसायनासाठी दिला जातो, शांतता कला कलेसाठी दिला जात नाही, शांततेसाठी दिला जातो, कलेसाठी दिला जात नाही. भारतीय राज्यघटनेतील अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी कलम कोणते आहे? 17. अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी कलम 17 आहे. कलिंग युद्धाशी संबंधित नावे कोणते? तर कलिंग युद्धाशी संबंधित नाव आहे सम्राट अशोक. नर्मदा नदीचा उगम कुठे झाला आहे? तर अमरकंटक. नर्मदा नदीचा उगम कुठे होतो? तो अमरकंटकला होतो. पोलीस स्मृती दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? तो 21 ऑक्टोबर. आणि पोलीस रेजिंग डे 2 जानेवारी. पोलीस खाता हा विषय कोणत्या सूचीमध्ये असतो? तर राज्य सूचीमध्ये पोलीस खाता राज्य सूचीमध्ये येतो. स्वयंचलित वाहनातून कोणता विषाणू बाहेर पडतो? तो कार्बन मोनॉक्साईड. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो? तो उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतो. महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोठे आहे? महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? तर पुणे. विद्युत शेगड्या आणि विविध प्रकारचे विद्युत रोधक तयार करण्यासाठी धातूचे कोणते मिश्रण वापरतात? तर जर्मन आणि सिल्वर वापरतात. हिमोफिलिया हा कोणता रोग आहे? तो हे अनुवंशिक रोग आहे. हिमोफिलिया अनुवंशिक रोग आहे. रक्त ग्लुकोज पातळी सामान्यतः खालीलपैकी कोणत्या एककात दर्शवली जाते? तर मिलीग्राम प्रति डेसिलिटर मध्ये. रक्त ग्लुकोज पातळी सामान्यतः खालीलपैकी कोणत्या एककात दर्शवली जाते? तर मिलीग्राम प्रति डेसिलिटर. मानवी शरीरात कोणत्या रचनेत आंत्रपुच्छ जोडले जातात? हे तर मोठे आतड्यामध्ये आंत्रपुच्छ जोडले जातात. लोह व अल्युमिनियम हे प्रमाण कोणत्या मुद्रेमध्ये जास्त आहे? तर जांभी मुद्रा. कोकणामध्ये जांभी मुद्रा जास्त आढळते. ज्या तापमानाला हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास काय म्हणतात? तर दवबिंदू. ज्या तापमानाला हवा बाष्पाने संतृप्त होते तर त्या तापमानाला दवबिंदू म्हणतात. स्त्रियांच्या संघटनेच्या दृष्टीने मुंबई येथे 1904 मध्ये रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली कोणत्या परिषदेचे आयोजन केले? अखिल भारतीय महिला परिषद. महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहेत? तर महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक हे वासुदेव बळवंत फडके आहे. आणि क्रांतिकारक म्हटले तर विलास सावरकर. संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कोठे झाली? ते संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना ही मुंबई येथे झाली आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या चळवळीत आर्य समाजाचे गुंजोटी येथील पहिले हुतात्मा कोण होते? तर वेदप्रकाश. खालीलपैकी कोणते ठिकाण रेल्वे डब्याच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे? तर कपूरतला. रेल्वे डब्याच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध कपूरतला. 7 डिसेंबर 2014 रोजी दिल्ली येथील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत नियोजन आयोग पुनर्रचना निर्णयाच्या आधारे नियोजन आयोग बरखास्त करून त्याऐवजी सरकारी संघराज्य प्रणाली अस्तित्वात आली, ती म्हणजे नीती आयोग. कोणताही पदार्थ द्रवात बुडविला असता त्याचे वजन कमी होते. आरटीजीएस हे कशाचे संक्षिप्त रूप आहे? तर रिअल टाइम ग्रोस सेटलमेंट. आरटीजीएस म्हणजे रिअल टाइम ग्रोस सेटलमेंट. पोल्युशन अंडर कंट्रोल पीयूसी सर्टिफिकेट हे प्रमाणाची वैधता फक्त 6 महिन्याची असते. नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? तर हैदराबाद म्हणजे डेहराडूनला, हैदराबाद. संत गोरोबा कुंभार यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर उस्मानाबाद. तेच धाराशिव. खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? तर तापी किंवा नर्मदा. आता इथं पर्याय कोणता? नर्मदा. खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? तर नर्मदा.
भारतात आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला आहे? रेवा. भारतात आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला आहे? तर रेवा. 52 दरवाजाचे शहर कोणत्या शहराला ओळखले जाते? छत्रपती संभाजीनगर. औरंगाबादचं नाव चेंज झालेलं आहे मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर. विजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात? तर टंगस्टन. महाभारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव गांधारी होते. नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या विषयाकरिता दिला जातो? तर भौतिकशास्त्रासाठी दिला जातो, रसायनशास्त्रासाठी दिला जातो, साहित्यासाठी पण दिला जातो, शांततेसाठी पण दिला जातो. भारतात पोलीस स्मृती दिन म्हणून कोणता दिवस पाळला येतो? 21 ऑक्टोबर. डायबिटीस मधुमेह विकाराच्या व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही? तर शर्करा म्हणजे साखर. आपल्या गावठी भाषेमध्ये मित्रांनो साखर. खाण्याचा सोडा म्हणजे काय? सोडियम बायकार्बोनेट. खाण्याचा सोडा म्हणजे काय? सोडियम बायकार्बोनेट. दहशतवादी संबंधित गुन्ह्याचा तपास करणारी विशेषरित्या तयार करण्यात आलेली यंत्रणा कोणती? NIA. पहिलगाम हमला झाला त्या टायमाला NIA तपास केला होता. दहशतवादी हल्ला. कोणत्याही दहशतवादी हल्ला झाल्यानंतर NIA ही तपास करते. दहशतवादी गुन्हे तपास यंत्रणा आहे. शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिला. महात्मा ज्योतिबा फुले यांचे अजून भरपूर ग्रंथ आहेत. मानवी पेशीमध्ये गुणसूत्राच्या किती जोड्या आहेत? तर 23 जोड्या आहेत. आणि मानवी पेशीमध्ये गुणसूत्रे हे 46 आहेत. जोड्या 23 आणि गुणसूत्रे 46. एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट? तर 746. महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? तर 288. आणि महाराष्ट्र विधान परिषदेची 78. त्र्यंबकेश्वर येथे कोणती नदी उगम पावते? तर गोदावरी. त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदी उगम पावते. त्र्यंबकेश्वर हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नाशिक जिल्ह्यात. पृथ्वी स्वतःभोवती फिरते या क्रियेला काय म्हणतात? परिवलन म्हणतात. खालीपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापना केली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. 1956च्या भाषेवर प्रांत पुनर्रचना कायद्यानुसार भारतात सर्वप्रथम अनुक्रमे किती भाषिक राज्य व केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली आहे? 14 आणि 6. सप्टेंबर 1948 मध्ये कोणत्या सांकेतिक पोलीस कारवाईद्वारे हैदराबाद हे संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यात आले आहे? तो पोलो. ऑपरेशन पोलो. मित्रांनो तुम्हाला मगाच सांगितलं की ऑपरेशन पोलो हे मराठवाडा मुक्ती संग्राम ते हैदराबाद मुक्ती संग्राम. ऑपरेशन पोलो. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा यवतमाळ. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा यवतमाळ. पांढरे सोने म्हणजे कापूस. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? शेकरू. महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू. आणि राज्य फुलपाखरू ब्लू मॉर्मॉन. देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोठे उभारण्यात आला? तारापूरला. देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प तारापूरला. हु वेद शूद्रथ हा ग्रंथ कोणी लिहिला? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. रक्तक्षय म्हणजे काय? हिमोग्लोबिन कमी होणे. रक्तक्षय म्हणजे काय? हिमोग्लोबिन कमी होणे. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? ते केले सेनापती बापट यांनी. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर सेनापती बापट. अफगाणिस्तान या देशाची राजधानी कोणती? काबूल. अफगाणिस्तान या देशाची राजधानी काबूल. महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये राज्यपाल नामनियुक्त सदस्यांची संख्या किती असते? तर 12. महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये राज्यपाल नामनियुक्त सदस्य करतात ते 12 करू शकतात. खालीलपैकी कोणती कोरोनाची लस नाही? तर टिटॅनस ही कोरोनाची लस नाही. कोविशिल्ड आहे, कोव्हॅक्सिन आहे आणि फायझर पण आहे. भारतातील मध्य रेल्वेचे मुख्यालय मुंबईला आहे. शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना शिरा म्हणतात. शरीरात सर्व भागातील
रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना शिरा म्हणतात. चिकनगुन्या होण्यासाठी खालीलपैकी कोण कारणीभूत आहे? तर इडिस इजिप्त डास हा. खालीलपैकी कोणता रक्तगट तुरळक आढळतो? AB तुरळक आढळतो. 30 जानेवारी हा कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? हुतात्मा दिन. 30 जानेवारी मला असं वाटतंय महात्मा गांधी यांचा मृत्यूदिन आहे. मित्रांनो बरोबर आहे. 30 जानेवारी हा महात्मा गांधींचा मृत्यूदिन आहे, म्हणून हुतात्मा दिन साजरा केला जातो. औरंगाबाद जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण. म्हैसमाळ. चिखलदरा हे अमरावतीला आहे. महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर समुद्रकिनारा लाभला आहे? 720 किमी. स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक हा आहे लॉर्ड रिपन. भिल्ल ही आदिवासी जमात खालीलपैकी मुख्यत्वे कोणत्या ठिकाणी दिसून येते? तर खानदेशात जास्त प्रमाणात दिसून येते. राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना राज्यपाल करू शकतो. ऊर्जेचा राखीव साठा म्हणून कोणास ओळखतात? तर मेद. भारताची मध्यवर्ती बँक ही RBI आहे. भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ हा आपल्याला सरन्यायाधीशच देऊ शकतो. सतीश धवन स्पेस रिसर्च सेंटर हे आपले श्रीहरिकोटाला आहे. तंबाखूमध्ये निकोटीन हा विषारी द्रव्य आढळतो. महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोठे भरतो? हा नाशिकला भरतो. ग्रे हाऊंडस हे नक्षलविरोधी पथक हे तेलंगणाचे आहे. भारताचे राष्ट्रपती राजीनामा उपराष्ट्रपतीकडे देतात. पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 365 दिवस लागतात. 100 पूर्ण झालेले आहे मित्रांनो. आपण इथेच व्हिडिओ स्टॉप करू. पुढल्या व्हिडिओमध्ये आपण तिथून पुढे घेऊया. व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो नक्की लाईक करा. सजेशन काही देऊ नका. तुम्हाला मित्रांनो वाचता आलं तर वाचा, म्हणजे याच्यातून तुम्हाला हे, आणि माझ्या व्हिडिओ बघता आलं तर बघा, नाही तर बघू पण नका. तुम्हाला सोपं आहे. 500 PDF म्हणून मराठीमध्ये सामान्य ज्ञान म्हणून GK आहे, ते तुम्ही गुगलवर पण जाऊन बघू शकता. मी हे गुगलचंच आहे असं टाकलेलं आहे. पण शांततेमध्ये काहींना ऐकायला थोडं, बघायला वाचायला थोडं हे वाटतं, म्हणून मी असं दिलंय. त्याच्यामध्ये तुम्ही पण वाचू शकता. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.